ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिंबा। नराधम बापाचा आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिंबा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली। 36 वर्षीय नराधम बापाने त्याच्याच 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित बापाला तात्काळ अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पलूस पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना 19 एप्रिल ते 1 मे या कालावधीत घडली। फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरात आजीजवळ झोपली असताना तिच्या संशयित बापाने तिला उचलून दुसऱ्या खोलीत नेलं। तिथे तिला स्वतःजवळ झोपायला घेतले व अश्लील वर्तन करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। यानंतर या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलंस तर मी तुला मारून टाकेन अशी धमकीही त्याने मुलीस दिली। त्यानंतर 1 मे पर्यंत त्याने 2 वेळा असेच कृत्य केलं। या घटनेमुळे पीडित बालिका भयभीत झाली होती। अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला। हे ऐकून आईला मोठा धक्का बसला। तिने तात्काळ पतीला जाब विचारला असता या नवरा बायकोंमध्ये मोठा वाद झाला। त्यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन थेट पलूस पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन 21 मे रोजी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। या आधारे पलूस पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केली। पुढील तपास पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।